राघव चड्डा भाजपमध्ये जातायत का? गेल्या काही दिवसात आम आदमी पार्टीत मोठी उलथापालथ झालीये। पक्षाने अचानक राघव चड्डा यांना राज्यसभेतील उपनेते म्हणजेच डेप्युटी लीडर पदावरून हटवलंय आणि विशेष म्हणजे पक्षाने राज्यसभेला पत्र लिहून सांगितलंय की यापुढे राघव चड्डा यांना पक्षाच्या कोट्यातून बोलण्याची वेळ दिली जाऊ नये। आता दुसरी आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे सौरभ भारद्वाज यांनी आरोप केलाय की राघव चड्डा यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून पंतप्रधान मोदी आणि भाजप विरोधात केलेले जुने क्रिटिकल ट्विट्स डिलीट केले आहेत। त्यामुळे राजकारणात जेव्हा कोणी जुने पोस्ट पुसतो तेव्हा समजायचं की कुछ तो गडबड है। पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि आतिशी यांनी जाहीरपणे म्हटलंय की राघव चड्डा आता भाजपच्या दबावाखाली आहेत किंवा कॉम्प्रोमाइज झाले आहेत। आतिशी यांनी तर भाजपच्या नेहमीच्या एसओपी कडे बोट दाखवलंय, म्हणजेच ईडी किंवा सीबीआय ची भीती दाखवून नेत्यांना आपल्याकडे खेचण्याचा गेम। राघव चड्डा मॅन ऑफ ऍक्शन म्हणून ओळखले जातात। दिल्ली जल बोर्डाचे उपाध्यक्ष असताना त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर केला, तर पंजाबमध्ये आपची सत्ता आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता। सत्तेत असताना प्रशासकीय शिस्त आणि आर्थिक नियोजन कसं असावं याचं उत्तम उदाहरण त्यांनी आपल्या कामातून दिलं होतं। म्हणूनच जर असा स्ट्रॅटेजिस्ट नेता जर पक्ष सोडणार असेल तर ती आपसाठी मोठी हानी ठरू शकते। तुम्हाला काय वाटतं? राघव चड्डा भाजपमध्ये जातील का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी सबस्क्राइब करा जबरी खबरी।